खरंच कधी कधी मुलांना एकटीने सांभाळणं म्हणजे ना खूपच अवघड काम आहे. म्हणजे आता मनू झोपलेली होती, ती उठल्यानंतर रूममध्ये तेवढाच पसारा घालणार आहे हे मला माहिती आहे, तरीसुद्धा मी ती सगळी रूम आवरायला घेतली. तेवढ्यात मॅडमसुद्धा उठल्या आणि त्यानंतर मग तिची जेवणाची तयारी केली. आता जेवण भरवणंसुद्धा खूपच मोठं टास्क आहे, कारण एक तर आम्हाला टी व्ही बघत बघत खायचं असतं, नाही तर मग तिच्या तालावरती मी डान्स करायचा आणि मग ती सगळं जेवण संपवणार, हे असं काहीतरी चाललेलं असतं. आता दोघींनाही बाहेर जायचं होतं म्हणून मी तयार व्हायला लागले. आता मनूला तयार करणं म्हणजे तर बापरे खूप अवघड आहे. जेव्हा हे घरी असतात ना तेव्हा हेच तिचं सगळं आवरतात आणि बाहेर गेल्यानंतर सुद्धा तिची जबाबदारी सगळी हे घेतात. आणि आज ते काम मी केले आणि त्यानंतर जो काही थकवा आला होता आणि जी काही माझी मान आणि हात कंबर वगैरे दुखत होतं ना की विचारूच नका. म्हणून त्यांनी सजेस्ट केलेला परत तोच उपाय आर्डिक्स ॲक्टिव्ह मसल केअर, जे मला ह्यांनीच सजेस्ट केलं होतं. लावल्यानंतर पटकन ॲब्सॉर्ब होतं, थोडंसं गरम जाणवतं पण इफेक्टसुद्धा पटकन होतो आणि शिवाय ना याचा कापरासारखा वाससुद्धा खूप मस्त आहे. त्यानंतर चहा घेऊयात म्हटलं, जरा फ्रेश वाटेल, पण तोही तिनं काही सुखानं घेऊ दिलं नाही. शेवटी मी त्यांची बराच वेळ वाट बघितली पण ते काही आलेच नाही. मग मनूला टी व्ही लावून दिली, मी बाकी सगळ्या गोष्टी पटापट आवरून घेतल्या आणि संध्याकाळची देवपूजा केली आणि अशी होती आजची इव्हिनिंग. चलो बाय.